दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नल जवळ सोमवारी दुपारच्या सुमारास रस्ता ओलांडताना एका सेवानिवृत्त लोको पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विष्णू शंकर पगारे असे मृत लोको पायलटचं नाव आहे. वाहतूक पोलिसांना लक्षात येताच त्यांनी पगारे यांना बिडको रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान हे सेवानिवृत्त लोको पायलट बँक ऑफ बडोदा या बँकेत कामानिमित्त गेले होते आणि तिथून परत येत असताना हा भीषण अपघात झाल्याचं समजतंय. मी प्रदीप मधुकरराव जगताप मध्य रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून काम करतो. माझे शेजारी विष्णू शंकर पगारे हे आमच्याबरोबर रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्य करत होते. आज ते सेवानिवृत्त होऊन 7-8 वर्षापेक्षा जास्त पिरियड त्यांचा झालेला आहे. आज ते पेन्शन काढण्यासाठी बँकेमध्ये जातो असं घरी सांगून ते गेलेले होते आणि मला अचानक दुपारी मी आता ड्युटी जाण्यासाठी तयारी करत होतो तेवढ्याच बाहेरचा गोंधळ ऐकला. त्या पगारे काकांनी काहीतरी झालेलं असं कळालं आणि मी गावात पर्यंत आलो आणि त्यानंतर मला कळालं त्यांचा अपघात झालेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना लेकरं किती आहे? त्यांना सध्या एक मुलगा आहे, एक सून आहे, 2 नातू आहेत त्यांच्या पश्चात आणि काकू त्यांच्या पश्चात आहेत. वय काय होतं त्यांचं? साधारणतः वय 68च्या आसपास येईल. ट्रक चालक हर्षद गायकवाड हा आयशर हे उसाने भरलेली ट्रक नायगाव येथून गुजरातकडे घेऊन जात होता. मात्र दत्त मंदिर परिसरात अचानक या ट्रकने हेलकावा खाल्ल्याने त्यांनी ट्रक थांबवला. परंतु अपघात झाल्याचे बघून ट्रक चालकाने तिथून पळ काढला. विशेष म्हणजे काही वेळाने हा ट्रक चालक नाशिक रोड पोलीस ठाण्यात देखील हजर झाला. मात्र पगारे यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.